नमस्कार, मी शीतल कांडेलकर, शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष, आम आदमी पार्टी, पुणे शहर. मी नेहमी सांगते, एखाद्या गोष्टीसाठी लढण्यासाठी जर आपण मैदानात उतरत आहोत, तर त्यासाठी अन्यायग्रस्त लोकांनी सर्वप्रथम हजेरी देणे आवश्यक असते. मी बऱ्याच यूट्यूब या माध्यमातून व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, तुमच्यावर अन्याय होत असेल, तुमच्या काही मागण्या असतील शिक्षक भरतीच्या संबंधित, तर तुम्ही आपली वेदना, आपल्यावर झालेला अन्याय, आपल्या मागण्या माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेसमोर, शासन आणि प्रशासनासमोर ठेवू शकता. हा ओपन प्लॅटफॉर्म आहे असं मी वारंवार सांगितलेलं आहे. आता आमच्यासाठी लढा असं म्हणणारे भरपूर लोक आहेत, परंतु तुम्ही स्वतः तयार आहात का? स्वतःसाठी लढण्यासाठी, स्वतःच्या हक्कासाठी तुमची तयारी आहे का? हा मोठा प्रश्न आहे. आपण नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव इतरांच्या मागे लपत असतो. काम व्हायला हवं, पण आपण मात्र समोर यायला नको, अशी बऱ्याच लोकांची मानसिकता मी शिक्षक भरतीचे काम हातात घेतल्यापासून बघत आहे. मोठा प्रश्न पडतो, लढाई तुमची आहे, न्याय तुम्हाला हवा आहे, मग आपण मागे का राहतोय? का पुढे येऊन बोलू शकत नाही? स्वतःसाठी लढायला शिका. मी सारखं सांगत असते, जोपर्यंत आपण स्वतःसाठी लढू शकत नाही, स्वतःच्या न्याय हक्कासाठी, तोपर्यंत आपण दुसऱ्यांसाठी लढणे तर दूरच आहे. असो, बऱ्याच अभियोग्यताधारकांची मागणी आहे की तुम्ही 55-60 साठी बोला. मी इथे सांगू इच्छिते की हा जो मुद्दा आहे, हा न्यायालयात आहे, याचा निकाल अजून लागलेला नाही आहे. आपण लढून यातून काही फायदा होईल ही अपेक्षा मुळात सध्या चुकीची आहे. नक्कीच ज्या विषयामुळे अभियोग्यताधारकांवर अन्याय झालेला आहे त्यासाठी आपण लढणारच आहोत. ज्या गोष्टी न्यायालयात आहे अशा गोष्टींसाठी आपण विशिष्ट आपली ताकद लावणं हे सध्या तरी चुकीचं वाटतंय. चुकीचा मुद्दा हा चुकीचा आहे ही म्हणण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. पुन्हा 2017ची भरती जी थांबलेली आहे याविषयी तुम्ही बोला, असाही प्रश्न येत असतो, परंतु तो मुद्दा पण न्यायालयात आहे. मला हे सांगायचं आहे की ज्या मिनिटाला तुमच्यावर अन्याय होतोय हे तुम्हाला कळतं, त्याच मिनिटाला तुम्ही का बोलत नाही? फक्त तुम्ही बोलून उपयोग नाही आहे. फक्त तुम्ही बोलून उपयोग नाही. तुमचा परिवार तुमच्या सोबत असणं फार आवश्यक आहे. आज मुळात मी अभियोग्यताधारकांशी बोलणार नाही आहे, तर त्यांच्या पालकांशी बोलणार आहे. त्यांच्या घरच्या लोकांशी बोलणार आहे. त्यांचे जे स्नेही आहे, कुटुंबातील लोक आहेत, त्यांच्याशी मी आज संवाद साधणार आहे. मुळात बोलण्याचे कारण आणि गरज आज मला भासलेली आहे. आपला पाल्य आपल्यासाठी पाल्यच असतो हे मुळात पालकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. आपण सारखं त्याला जाच करत असतो. 30 वर्षाचा झालास, 35 वर्षाचा झालास, तुझं काय चाललंय? पण तुम्ही समाजात काय चाललंय हे उघड्या डोळ्यांनी बघत आहात का? आपला मुलगा किंवा मुलगी भरपूर शिकलेली आहे, तुम्ही त्यांच्या शिक्षणासाठी पैसे लावलेले आहेत, परंतु आज आपला मुलगा किंवा मुलगी बिना नोकरीची का?
चांगला उच्च गुणवत्ताधारक असून सुद्धा आपला मुलगा किंवा मुलगी बिना नोकरीची आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? तुमचे टोमणे, समाजाचे टोमणे, राहिलेले लग्न, खिशात पैसा नाही, नोकरी नाही जवळ, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा पाल्य कुठेतरी अडकलेला आहे. कुठेतरी तो भांडतोय ह्या सगळ्या सिस्टमशी, कुठेतरी लढतोय, याची जाणीव तुम्हाला आहे का? आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही योजना नवीन महाराष्ट्रात आणलेली आहे. 60 वयोमर्यादा असलेल्या किंवा 60च्या वरती वयोमर्यादा असलेल्या लोकांसाठी ही योजना आहे. मुळात मुख्यमंत्री साहेबांना मला इथे सांगावेसे वाटते की हे जे तीर्थदर्शन आहे, हे तीर्थदर्शन त्यांची मुलं, पाल्य त्यांच्यासाठी करतील. तुम्ही फक्त एवढं करा, ज्यांना तुम्ही तीर्थदर्शन घडवत आहात अशांची मुलं किंवा मुली जे उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार घरात बसलेली आहेत, यांना नोकरी देण्याचे काम करा. तुम्ही नोकरी दिल्यानंतर या लोकांसाठी तीर्थदर्शन त्यांची पाल्य घडवून आणतील. ते त्यांचं कर्तव्य आहे, आपलं नाही. परत या आधीची आपली योजना सध्या खूप चर्चेत आहे, लाडकी बहीण योजना. तुम्हाला बहिणी इतक्या लाडाच्या आहेत, तर ज्या बहिणी नोकरीसाठी वाट बघत आहेत, ज्या आता 40शीत 44शीत जात आहेत, ज्या प्रत्येक दिवशी रडतायत नोकरीसाठी, ज्या बहिणींना नोकरी नाही म्हणून घरात जाच होतोय, हे का म्हणते मी? मुख्यमंत्री साहेबांना सांगते हे का म्हणते मी, कारण गेल्या 13-14 वर्षापूर्वी ज्या महिला, ज्या मुली D.Ed पास आउट झाल्यात मराठी माध्यमातून, तेव्हा मराठी माध्यमांची D.Ed खूप मोठ्या प्रमाणात होती. D.Ed पास आउट झाल्याच्या नंतर आपण शिक्षक भरती केलेली नाही मुख्यमंत्री साहेब. तुम्ही तेव्हा मुख्यमंत्री नसाल, परंतु एक माहितीस्तव मी तुमच्या लाडक्या बहिणीची व्यथा तुम्हाला सांगते, केसरकर साहेबांना आणि आपल्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सांगते. तुमची लाडकी बहीण गेल्या 14 वर्षापासून नोकरीची वाट बघत आहे. 13-14 वर्षापूर्वी ज्या D.Ed झालेल्या मुलींची लग्न झालीत, मुळात त्यांची लग्नच यासाठी झालीत की त्या D.Ed झालेल्या आहेत आणि कुठेतरी नोकरीला लागतील, म्हणून काहींकडून हुंडाही घेतलेला नाही आहे. आता मला सांगा साहेब, ज्या महिलांकडून नोकरी लागेल म्हणून हुंडा घेतलेला नाही, परंतु गेले 13-14 वर्ष झाली त्या महिलांना, तुमच्या लाडक्या बहिणींना अजूनही नोकरी नाही, त्या बहिणींना गेलेल्या 13-14 वर्षांमध्ये कोणत्या प्रकारचा त्रास झाला असेल याची कल्पना तुम्ही करून बघा. ज्या दिवशी तुम्हाला लाडक्या बहिणींचा खरा त्रास काय आहे हे कळेल, ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींचा खरा त्रास कळेल, त्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया, महिला तुमच्यासाठी लाडक्या बहिणी आहेत असं मी म्हणेन. जी लाडकी बहीण आज उच्च शिक्षित आहे, योग्य शिक्षण
असतानाही तिला आज हक्काची नोकरीही मिळत नाही. तिला वाट बघावं लागतंय वयाच्या 44 वर्षापर्यंत. काय चाललंय महाराष्ट्रात? आणि तुम्ही योजना आणताय, लाडकी बहीण योजना, 1,500 रुपये देणार आहात तिला. त्यापेक्षा त्यांच्या शिक्षणानुसार त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या त्यांना द्या, ज्या कधीच मिळायला हव्या होत्यात. आता नोकरी मिळून किती वर्ष ते नोकरी करणार आहेत ना, तरीही तुमची इच्छा नाही आहे. आपल्या लाडक्या बहिणींना आपल्या शिक्षणानुसार ज्या नोकरीची वाट बघत आहेत त्यांना नोकऱ्या द्या. शिक्षक भरतीची वाट बऱ्याच महिला गेल्या 14 वर्षापासून बघत आहेत. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. कुठेतरी त्या त्रासलेल्या आहेत, कुठेतरी अस्वस्थ आहेत, कुठेतरी अजूनही नोकरीची वाट बघत आहेत. त्यांना नोकरी द्या. त्यांना शिक्षक भरतीमध्ये सामावून घ्या. शिक्षक भरतीसाठी लागणारी परीक्षा त्यांनी दिलेली आहे, चांगले गुण आहेत. शिक्षकांसाठी आपल्याकडे जागाही आहेत. केसरकर साहेबांनी सांगितलं 67,000 शिक्षक भरती होईल. माननीय मुख्यमंत्री साहेबांना माहीत असावं म्हणून मी हे सांगते आहे. 67,000 भरती होईल. त्यातून वित्त विभागाने 20% कपात केली जागा, मग उरतात 50-55,000. त्यातून तुम्ही 14,000 भरती केलेली आहे अजून. आणि तुमच्या ह्या कुठल्या योजना सुरू झाल्यात? शिक्षक भरतीकडे लक्ष द्या. मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. आपल्या लाडक्या बहिणी थोड्या दिवसात एचबार होणार आहेत. त्यांना न्याय मिळवून देऊ शकताय का तुम्ही? खूप मोठ्या मनाने आपण लाडकी बहीण म्हटलेलं आहे महाराष्ट्रातल्या स्त्रीला, महाराष्ट्रातल्या महिलेला. मग त्या बहिणीला तुम्ही न्याय मिळवून देऊ शकता का? हा प्रश्न आहे माझा तुम्हाला. या 1,500 रुपयात काही नसतं होत. ज्या माझ्या भगिनी आणि तुमच्या लाडल्या बहिणी उच्च शिक्षित आहे, शिक्षक भरतीची वाट बघत आहेत, पोलीस भरतीची वाट बघत आहेत, आरोग्य सेविका होण्यासाठी वाट बघत आहेत. कोणी UPSC करतंय, कोणी MPSC करतंय, कोणी PSIची तयारी करतंय, कोणी तलाठी होऊ बघतंय, कोणी आरोग्य सेविका होऊ बघतंय, कोणी अंगणवाडी सेविका होऊ बघतंय. परंतु यांच्यासाठी आपल्याकडे कोणतेच नियोजन नाही. सर्वात प्रथम भरत्या होत नाहीत, आणि झाल्यात तर निकाल लवकर लागत नाहीत. निकाल लागलेत तर सेवेत लवकर घेतलं जात नाहीत. मध्येच याचिका पडतात. असे अन्यायग्रस्त वाद होतात, अन्याय होतो. अभ्यास करणाऱ्या व्यक्तींवर अन्याय होतो आणि त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी हे विद्यार्थी याचिका टाकतात आणि सगळं ठप्प होतं. आपल्याकडे योग्य नियोजन नसतं कधीच. आपल्याकडे रोडमॅप नसतो. मी शिक्षक भरतीच्या संबंधित बऱ्याच वेळा बोलत असते. या सगळ्या गोष्टी थांबण्यासाठी अभियोग्यताधारकांच्या पालकांनी रस्त्यावर येणं आवश्यक आहे. त्यांनी शासन आणि प्रशासनाला प्रश्न विचारणं आवश्यक आहे. आपण सर्वजण टॅक्स भरतो, बरोबर? आपल्या पाल्याला लागलेली नोकरी ही आपल्याच टॅक्समधून त्याला पगार म्हणून मिळत असते. आपल्यासाठी विशिष्ट प्रयोजन नाही आहे. आपलेच पैसे आपल्याला मिळत असतात. हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, लाडली बहीण योजना, या योजना निव्वळ पुढे निवडणूक येत आहे म्हणून आलेल्या आहेत.
असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या योजना आपल्यासाठी पुढेही लाभदायक असतील तर ह्या खरंच आपल्याला लाभ देणाऱ्या आहे का, एवढा सारासार विचार आपण म्हणजे जनतेने करावा असं मी म्हणेन. आता का मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी नोकरीची वाट बघत आहेत, त्यांना नोकरी हे देऊ शकत नाही. ज्या लोकांसाठी तीर्थदर्शन घडवत आहेत त्या लोकांच्या मुलांना हे नोकऱ्या देऊ शकत नाहीत. यांना माहीत आहे की यांचं तीर्थदर्शन आपणच करू शकतो, कारण त्यांची मुलं जी आहेत ते एबल नाही आहेत ना. कसं काय ते तीर्थयात्रा घडवून देऊ शकतात आपल्या आईवडिलांना? खर्चिक असतं ते सगळं. म्हणजे आपण मुख्यमंत्री योजना कधी येईल, मग कधी ते तीर्थयात्रा घडवतील याची वाट बघत बसायची आहे का? कधी मुख्यमंत्री साहेब अकाउंटला 1500 रुपये टाकतील आणि कधी मी घरात वस्तू घेऊ किंवा वस्तू आणू किंवा खाण्यापिण्यासाठी सोय करू, ही वाट महिलांनी बघायची आहे का? हे सगळं घडतंय ते चुकीचं आहे. आता बरेच लोक मला म्हणतील की केजरीवाल साहेबांनी पण तीर्थदर्शन वगैरे ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तर ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी सांगते, दिल्ली सरकार हे नफ्यात आहे, तिथे भ्रष्टाचार नाही. शिक्षण आणि आरोग्यावर भरपूर पैसा तिथे खर्च होत असतो. तिथं प्राथमिकता शिक्षणाला, आरोग्याला दिले गेलेली आहे आणि त्यातून भ्रष्टाचार नसल्यामुळे तेथील सरकार फायद्यात असते आणि मग त्यातून या योजना तिथे राबवल्या जात असतात. महाराष्ट्रामध्ये तसं आहे का? तुम्ही शिक्षणावर किती खर्च करत आहात हे काढा. साधी वही किंवा पुस्तक तुम्ही घेणार, तुम्हाला 18% टॅक्स द्यायला लागतो. महाराष्ट्र सरकार नेहमी तोट्यात असते आणि त्यातून हा खर्च. त्यापेक्षा तुम्ही शिक्षण सेवक बंद करून त्यांना 16,000च्या ऐवजी पगार द्या पूर्ण. तुम्ही आपल्या मराठी शाळांना, शासकीय शाळांना थोडेसे पैसे लावून त्यांच्या इमारती चांगल्या डेव्हलप करा. मुलांसाठी नवनवीन योजना आखा, जेणेकरून त्यांना खाजगी शाळा आणि सरकारी शाळा एकसारखी वाटायला हवी. भरपूर शिक्षक भरती करा, जेणेकरून शिक्षकांची कमतरता त्या शाळेत नसावी. हे जे चाललंय महाराष्ट्रात हे अतिशय चुकीचं आहे आणि हे आपल्या जनतेला, सामान्य व्यक्तीला कळणं आवश्यक आहे. जी मुलं अभ्यास करतायत, जी अभियोग्यताधारक आहेत, त्यांच्या पालकांनाही कळणं आवश्यक आहे. महिला असतील तर त्यांचे जे साथीदार असतील त्यांना कळणं आवश्यक आहे. पुरुष असतील तर त्यांच्या पत्नी आहेत, त्यांना आवश्यक आहे समजणं हे सगळं. अशीच एक व्यथा एका पतीने आपल्या पत्नीसाठी मांडलेली आहे. शिक्षक भरती संबंधित आपल्या पत्नीसाठी अतिशय कष्टाने ते प्रत्येक ठिकाणी जात असतात. जिथे आंदोलन असेल, जिथे अर्ज द्यायचे असतील, जिथे माहिती घ्यायची असेल शिक्षक भरती संबंधितील, तिथं ते आपल्या पत्नीसोबत जातात. शिक्षक भरतीचा संपूर्ण अभ्यास त्यांना आहे. काय गोंधळ चाललाय हेही त्यांना माहीत आहे. आपल्या पत्नीचा विचार करत असताना सर्व अभियोग्यताधारकांसाठी त्यांचे मत त्यांनी इथे मांडलेलं आहे. मी जसं सांगितलं होतं की तुम्हाला काय वाटतं, तुमच्या वेदना काय आहेत त्या शेअर करा. तर तशा त्यांच्या वेदना, त्यांचे म्हणणे त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेलं आहे. आपल्या या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही त्यांचे म्हणणे काय आहे ते ऐकू शकता. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक मुद्दा त्यांनी अगदी रास्त मांडलेला आहे आणि मला बऱ्याच मुलांच्या वडिलांचे फोन येतात
तेही व्यथा मांडतात. तर मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्हाला तुमच्या पाल्याविषयी काय काळजी वाटते ती तुम्ही व्हिडिओ क्लिपमध्ये घेऊन मला पाठवा. आपण ती जनतेला सांगूयात, शासनाला सांगूयात, प्रशासनाला सांगूयात. आपल्यावर होणारा अन्याय महाराष्ट्रात तरुण सुशिक्षित असलेल्या सर्व बांधवांविषयी, भगिनींविषयी काय चाललेलं आहे, त्यांच्या आयुष्याशी किती खेळलं जात आहे, त्यांच्या भावनांशी खेळलं जात आहे, त्यांच्या मानसिकतेशी खेळलं जात आहे, हे आपण जनतेला, शासन आणि प्रशासनाला या माध्यमातून दाखवूयात. अगदी निडरपणे समोर या. जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुमच्या अन्यायाला वाचा फुटणार नाही. आता इथून पुढे आपण दिलेला तो जो व्हिडिओ आहे तो आपण बघणार आहोत. अगदी मनापासून बघा. सगळे मुद्दे अगदी रास्त आहेत. मला पटलेलं आहे त्यांचं बोलणं. तुम्हीही सर्वांनी ऐका आणि प्रयत्न करा. तुमची वेदना तुमच्या आईला बोलू द्या, तुमच्या बाबांना बोलू द्या, तुमच्या पत्नी असतील त्यांना बोलू द्या, पती असतील त्यांना बोलू द्या. आपले कुटुंबीय आपल्यासोबत असणं फार आवश्यक आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने, आईवडिलांनी, भावाने, बहिणीने, पत्नीने, पतीने आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तीचा संघर्ष सुरू आहे नोकरीसाठी त्याच्यासाठी तटस्थ उभं राहणं आवश्यक आहे. याची गरज आज भासलेली आहे हे मी सांगते या माध्यमातून. तुम्ही घरी शांत बसून चालणार नाही. काय चाललंय नेमकं याचा शोध घ्या. त्रासलेला तरुण महाराष्ट्रात वनवन भटकताना आपण बघतोय. हे मुळात महाराष्ट्राच्या अस्मितेला शोभत नाही आणि हेच आपल्याला खोडून काढायचं आहे. सर्व गुणवत्ताधारक जे स्पर्धा परीक्षा करत आहेत, मग ती कोणतीही असू दे, कोणत्याही खात्याची असू दे, त्या सर्वांसाठी आपण लढणार आहोत. मी लढेल. महाराष्ट्रातली बेरोजगारी दूर केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. ज्या लोकांना सरकारी नोकरीमध्ये ज्यांचा हक्क आहे, ज्यांनी पात्रता परीक्षा पासआउट केलेल्या आहेत, त्या सर्वांसाठी नोकरीसाठी मी लढणार आहे. मग शिक्षक भरती असू दे किंवा इतर एक्झाम्स किंवा इतर कोणती भरती असू दे, या माध्यमातून मी सर्व माझ्या बंधू भगिनींना सांगू इच्छिते. मुख्यमंत्र्यांसाठी तुम्ही लाडकी बहीण, लाडके भाऊ आहात की नाही मला माहीत नाही, पण माझ्यासाठी तुम्ही सर्व लाडके भाऊ आहात आणि लाडक्या बहिणी आहात. आणि तुमच्यासाठी, माझ्या भावंडांसाठी मी लढणार आहे. तुम्ही माझ्यासोबत आहात का? तुमचे पालक माझ्यासोबत आहेत का? सर्व गुणवत्ताधारक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व माझ्या बहीण आणि भावंडांना मी सांगू इच्छिते, तुमचे आईबाबा, जे माझेही आईबाबा आहेत, ते आमच्यासोबत आहेत का? आम्ही सर्व आता लढायला निघतोय आमच्या हक्कासाठी. तर महाराष्ट्रातील प्रत्येक गुणवत्ताधारक, अभियोग्यताधारक किंवा इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी, आईबाबांनी आमच्यासोबत असणं आवश्यक आहे. तुमचा आशीर्वाद असणं आवश्यक आहे. त्याशिवाय आम्ही लढू शकत नाही. वेळ पडल्यास तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ फार मोलाची असणार आहे. आपला पाल्य कोणत्या गोष्टींसाठी बाहेर लढतोय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला या माध्यमातून सर्व आई आणि बाबांना सांगू इच्छिते, मोठ्या बहिणीला, मोठ्या भावाला, पत्नीला किंवा महिला असतील त्यांच्या पतींना सांगू इच्छिते की हे सर्व लोक नोकरीसाठी वनवन भटकत आहेत. त्यांना त्रास होतोय. तो त्रास किंवा त्या त्रासाची जाणीव तुम्हाला असणं फार आवश्यक आहे. म्हणून तुमची वेदना जीही असेल ती मला शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पूर्ण बघा. एवढंच म्हणेल आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार, मी विशाल साळी नाशिकवरून बोलत आहे.
मी हा व्हिडिओ बनवतोय त्याचं कारण पण तसंच आहे. माझी पत्नी ही पण एक अभियोग्यताधारक आहे आणि ती पण शिक्षक होण्यासाठी स्वप्न पाहते. माझ्या पत्नीची तळमळ पाहून किंवा शिक्षक होण्यासाठी तिची असलेली जी तळमळ आहे ती पाहून मला हा व्हिडिओ बनवावासा वाटत आहे. त्याचं मागचं कारण पण तसंच आहे. मी फक्त माझ्या पत्नीची तळमळ पाहून नाही तर मी प्रत्येक अभियोग्यताधारकाची तळमळ पाहून हा व्हिडिओ बनवते. मी 1 जुलैला जेव्हा शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये भेट द्यायला गेलो, पुढील राऊंडची काय परिस्थिती आहे, कशी होणार आहे, ह्यासाठी मी शहानिशा करायला गेलो, तर मला दिसलं की सगळे अभियोग्यताधारक असे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बसून प्रत्येक गोष्टीचा आढावा घेण्यासाठी तिथं आलेले आहेत. मला एवढं वाईट वाटलं. भावी शिक्षक असे रांगेत बसलेले आहेत, जसे रेशनच्या दुकानासमोर सगळी रांग लागलेली राहते रेशन घेण्यासाठी, तसे हे अभियोग्यताधारक त्या आयुक्त कार्यालयासमोर त्यांच्या नोकरीसाठी, हक्कासाठी तिथं रांगेत बसलेले आहेत. खूप वाईट वाटलं. शिक्षण आयुक्त साहेब, काहीतरी लक्ष द्या. तुमच्या ऑफिस बाहेर किती लोक जमा होतात आहे, त्याचं कारण काय हे तरी जाणून घ्या. त्या दिवशी मी प्रकल्पग्रस्तांना भेटलो. प्रकल्पग्रस्तांची किती वाईट अवस्था करून ठेवली. त्यांच्या जमिनी घेऊन सुद्धा आज त्यांना नोकरी नाही आहे. त्यांचा मोबदला घेतलेला आहे नाही आहे त्यांना मला माहिती नाही, परंतु त्यांना जी नोकरीची हमी दिलेली होती शासनाने ती अजूनही पूर्ण केली जात नाही. कुणाची धरणाच्या काठची जमीन गेली, कुणाची रस्त्याच्या काठची जमीन गेली. त्यांची शेती असताना त्यांचा उदरनिर्वाह त्या शेतीवर होत असताना त्यांनी ती जमीन सरकारला केली. तुमच्या विकासात त्यांनी हातभार लावला, पण त्यांच्या विकासात हातभार तुम्ही कधी लावणार आहे? आयुक्त साहेब, थोडा विचार करा. आणि हाच एक मुद्दा नाही साहेब, खूप असे अनेक मुद्दे आहेत. तुम्ही भरतीची जेव्हा ॲड काढली, त्या ॲडमध्ये तुम्ही क्लिअर कट लिहिलेलं होतं की ही भरती टेटच्या मार्कांवरती होईल. त्या टेटच्या मार्कांनुसार भरती करायला हवी होती तुम्ही. मग हा 55-60चा मुद्दा तुम्ही कुठून आणला? हे भूत कुठून घातलं तुम्ही? आयुक्त साहेब, तुम्ही भरती ही निष्पक्ष आणि पारदर्शक करतात आहे, त्यात आम्हाला काहीही शंका नाही. तुमच्या कार्यपद्धतीवरती आम्हाला शंका नाही, परंतु हे 55-60चे मुद्दे आणि काही तुम्ही विशिष्ट मुद्दे घेऊन आलात, ते तुम्ही जाहिरातीत टाकले असते तर आज हा प्रश्नच निर्माण झाला नसता. बरं, ते न्यायालयात प्रकरण आहे त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही, पण तुमची जी चूक झालेली आहे ना ती तुम्हाला दाखवणं खूप गरजेचं आहे. बरं ठीक आहे आयुक्त साहेब, एवढ्या सरकारी नोकऱ्या गेल्या कुठं, तेही शिक्षण खात्याच्या. किती भरती अडवून ठेवलेल्या आहेत. 2012 पासून साहेब शिक्षक भरती बंद झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला कधी असं वाटलं नाही, सरकारला वाटलं नाही की शिक्षक भरती करावी? 2017 पहिली भरती घेतली तुम्ही, आणि 2017च्या भरतीचे राऊंड लागल्यानंतर जे अजून राऊंड लागणे बाकी आहे त्याचं काय झालं? न्यायालयात प्रकरण आहे, तुम्ही काय उत्तर देता ते न्यायालयात? कुणाला तरी सांगा. हे ते विद्यार्थी मुंबई पुणे येऊन 2017चे विद्यार्थी मागतात येतात तुम्हाला की आम्हाला काहीतरी सांगा, 2017ची भरती कधी होणार आहे? आणि 2022च्या भरतीचं काय करतात ते? तुम्ही तेच करता ते 2017 सारखी रखडवून ठेवणार आहे? जर तसं होत असेल तर तसंही सांगा. साहेब, तुम्हाला ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल, कारण त्याच्या मागचं हे तळमळीचं कारण एकच आहे की अभियोग्यताधारकांचं वय वाढतंय. 2012 नंतर तुम्ही भरती केली नाही, ते अभियोग्यताधारक आज एज बार होण्याच्या परिस्थितीत आहे. मी 1 जुलैला एक महिला पाहिली, SBC कॅटेगरीची होती, ती 2 महिन्यांसाठी ती एज बार झालेली आहे आणि तिने कन्व्हर्ट राऊंडचा क्रायटेरिया सुद्धा पार केलेला आहे. का तर 2 महिन्यामुळे तिची एज बार झाल्यामुळे निवड झाली नाही. हे उत्तर तुमच्याकडे साहेब, शिक्षण मंत्री साहेब. तुमच्या गलथान कारभारामुळे हे जे घडतंय ना त्याला जबाबदार तुम्ही आहे. घेणार सामावून ह्या शिक्षकांना का वाढवणार आहे वय त्यांचं? परिस्थिती काय, गांभीर्य लक्षात घ्या. आणि साहेब, तुम्ही केलेली अजून एक चूक मी तुम्हाला सांगतो. तुम्ही हा जो बिंदू चेंज करण्याचा जो बिंदू चोरीचा, मी तुमच्यावरती बिंदू चोरीचा आरोप लावतो.
तुम्ही बिंदू चोरलेत साहेब, मागासवर्गीयांचे बिंदू चोरलेत. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गाचं उत्तम उदाहरण असं की तिथं ST कॅटेगरीच्या 350 जागा होत्या आणि मराठी विषयाच्या 56 जागा होत्या. ह्यात तुम्ही सर्व ST कॅटेगरीच्या जागा, STचा जो बिंदू आहे तो 1 ते 5 मध्ये कन्वर्ट केला आणि 6 ते 8 मध्ये एक पण ST कॅटेगरीचा भरला नाही. तिथं उमेदवार भेटला नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही 2 गोष्टी करता, ते 1 ते 5 ला वेगळा क्रायटेरिया आणि 6 ते 8 ला वेगळा क्रायटेरिया. मग भरती पण तशीच करा ना. तुम्ही याचा बिंदू त्याला सरकवून मग त्या 6 ते 8 वरती का तुम्ही अन्याय करताय किंवा 1 ते 5 वर का अन्याय करताय, जो त्या जागेसाठी योग्य उमेदवार होता तिथं. आयुक्त साहेब, तुम्ही विचार केला पाहिजे की आपण भरती प्रक्रियेत काय केलेलं आहे. कॉमन रोस्टरच्या नावाखाली जे भूत आणलं ना तुम्ही, कॉमन रोस्टरच्या नावाखाली, त्या भूतामुळे खूप मागासवर्गीय आणि खूप योग्य मी सांगतो जे योग्य अभियोग्यताधारक आहेत ते डावलले गेले. तरी किती गुणवत्ताधारक असे आहेत की त्यांचं खरंच तो कट ऑफ जर तुम्ही व्यवस्थित घेतला असता, 6 ते 8चा वेगळा, 1 ते 5चा वेगळा, तर ते आज कुठंतरी शिक्षक म्हणून रुजू झाले असते. तरी माझी इच्छा आहे की तुम्ही ही भरती, आता मी तुम्हाला तुमच्या चुका नाही सांगणार, पण माझी एक इच्छा आहे की तुम्ही आता ही जी भरती आहे, ही भरती त्वरित पुढे नेऊन तुम्ही ह्या भरतीला 30,000चा जो टप्पा आहे तो पूर्ण करून द्यावा. माझी मागणी एकच आहे की तुम्ही आता जो पुढचा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लावणार आहे, त्या राऊंडमध्ये तुम्हाला नाही म्हटलं तरी तुम्ही असं शिक्षक 1 ते 10 प्रत्येक स्कूलला तुम्ही देणार आहेत, पण तुम्ही गुणवत्ताधारक किंवा अभियोग्यताधारक त्या स्कूलवर पाठवल्यानंतर तुमचं काम झालं असं नका समजू. तुम्ही त्या इंटरव्ह्यूची काय प्रोसेस राहील, त्यानंतर तो अभियोग्यताधारक तिथं जॉईन झाला आहे किंवा नाही झाला आहे याचा मागोवा तुम्हाला ठेवावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो प्रत्येक अभियोग्यताधारक बोलून दाखवतो की तिथं पैशाशिवाय काम नाही होणार, तर याकडे तुम्हाला आहे ना खूप कडक नजरेने पाहावं लागणार आहे आयुक्त साहेब, शिक्षण मंत्री साहेब. कारण कुठली ना कुठली संस्था कुणाला आणि कुणाला आकडा फेकून मारणार आणि तो अभियोग्यताधारक तो आकडा पकडू शकतो किंवा नाही पकडू शकतो. जे पकडू शकतील ते जॉईन होतील, जे पकडू नाही शकणार ते घरी बसणार. तर तुम्हाला ह्या गोष्टींकडेही लक्ष द्यायचंय. ठीक आहे आयुक्त साहेब, ते तुमच्या अखत्यारीत येतं नाही येतं, पण तुम्ही एक शिक्षण आयुक्त म्हणून तुम्ही त्यावरती कंट्रोल ठेवू शकतात. आजचा शिक्षक काय परिस्थितीमधून जातोय याची कळवण तुम्हाला असायला पाहिजे, तुम्हाला ही जाणीव असायला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ बनवते. 1 तारखेला एक अभियोग्यताधारक प्रकल्पग्रस्त होता. तो म्हणे सर मी आता सलून टाकलेलं आहे माझं, मी आता ह्या शिक्षक पेशात जेव्हा शिक्षक होईल तेव्हा शिक्षक होईल, पण मी आता आहे ना म्हणे मी माझं सलून टाकून लोकांच्या हजामती चालू केलेले. अरे काय परिस्थिती आहे, काय कुठं नेऊन ठेवलंय महाराष्ट्र आपला. एक शिक्षक जो नवीन पिढी घडवतो, जो विद्यार्थ्याला ह्या देशात काहीतरी बनण्यासाठी तयार करतो, त्या शिक्षकाची काय अवस्था आहे. कुठं पाप फेडणार आहे शिक्षण मंत्री तुम्ही? का तुम्ही भरत्या रखडवतात आहे, का तुम्ही भरत्यांना एवढं संथ गतीने चालवतात आहे? आधीच ह्या देशावरती, ह्या महाराष्ट्रावरती शेतकरी आत्महत्याग्रस्तांचा कलंक आहे. मग शिक्षकाने आत्महत्या करून किंवा शिक्षकाने नको ते पाऊल उचलून, मला प्रामाणिक सांगायचंय, असं कोणतंही पाऊल उचलू नका. पण हे कुणाचं रक्त सांडल्या गेल्यानंतर तुम्ही भरत्या करणार आहेत का? मी माझ्या पत्नीची रोजची तळमळ पाहतो. MA BEd झालेली आहे, CET पास आउट आहे, पण तरी सध्या ती भरतीच्या प्रतीक्षेत आहे, रोज तिच्या डिप्रेशनमध्ये. आज जर माझी पत्नी डिप्रेशनमध्ये, तर असे कितीनी काय अभियोग्यताधारक डिप्रेशनमध्ये असतील. नको ते पाऊल उचलायला जर गेले तर कोण जबाबदार राहणार आहे त्या परिस्थितीला? आयुक्त साहेब जरा भान ठेवा. आयुक्त साहेब, आम्हाला नको ती पावलं उचलायला नका.
प्रयत्न करायला लावू. आम्ही फक्त प्रयत्न आमच्या नोकरीसाठी, म्हणजे माझ्या पत्नीच्या नोकरीसाठी आणि या अभियोग्यता धारकांची जी तळमळ चालू आहे त्याच्यासाठी हा पाऊल मी व्हिडिओ बनवते. अभियोग्यता धारकांनाही माझी एक विनंती आहे की जे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जे डिबेट करतात किंवा एखाद्या जातीवरून किंवा काहीतरी तुमचं जे चालू असतं, भावांनो, ह्या आणि ज्या माझ्या अभियोग्यता धारक आहेत त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही असं कुठलंही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकू नका. आपण कोणत्या जातीबाबतीत बोलतोय? हो, आपण महाराष्ट्राची लोक आहे. शिवाजी महाराजांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं. महाराज पण जर जातीपातीत अडकून राहिले असते तर स्वराज्य निर्माण झालं कसं असतं? थोडा एक गुण आपण महाराजांचा घेतला ना तर या भरतीमध्ये आपण हे सर्वचे सर्व एका छताखाली येऊन आपण लढा देऊ शकतो आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करू शकतो. ठीक आहे, काही चुका ज्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे जो जातीपातीचा खेळ पण चालू झालेला आहे त्याला आपण कुठेतरी बगल द्यायला पाहिजे आणि ही भरती कशी पुढे जाईल याचा विचार केला पाहिजे. माझी एकच विनंती आहे की 10% जी कपातीच्या जागा आहेत त्या अपात्र, गैरहजर आणि साधन व्यक्तीच्या जागा आणि विथ फेज 2 ह्या आचारसंहितेच्या आधी पूर्ण केल्या पाहिजे. नाही तर आम्ही 1 ऑगस्टपासून ह्या धरणे आंदोलन करायला तयार आहे. तुम्ही आम्हाला रोडमॅप द्या आयुक्त साहेब. आयुक्त साहेब, तुम्हाला ह्या गोष्टींवरती विचार करावा लागेल. मुलं आहेत, हे जे अभियोग्यता धारक आहेत हे कुठंतरी मनात त्यांच्या राग आहेत म्हणून ह्या गोष्टी करत आहेत. मी समजू शकतो, कारण त्यांचा जो राग आहे तो स्वाभाविक आहे. एवढ्या वर्षापासून जर ते या शिक्षक भरतीची वाट पाहते आणि त्यांना कुठेही रोडमॅप दिसत नाहीये आयुक्त कार्यालयाकडून, साहेब तुम्ही द्या ना एक रोडमॅप की बाबा हे विथ इंटरव्ह्यूची लिस्ट इतक्या दिवशी लागणार, ह्या दिवसापासून ह्या दिवसापर्यंत सर्व शिक्षक अभियोग्यता धारक त्या संस्थेवरती जॉईन होतील आणि ते जे न झालेले आहेत त्यांच्यावरती त्या संस्थेवरती कारणे मागवा तुम्ही की का जॉईन नाही झालेत अजून, हे तुम्हाला सगळं द्यावं लागेल. त्यानंतर 10% अपात्र, गैरहजर, साधन व्यक्ती, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही कधी करणार आहेत? त्याचा रोडमॅप अजून तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. प्रत्येकाच्या मनात आग पेटलेली आहे. ती आग तेव्हाच शांत होईल जेव्हा तुम्ही काहीतरी त्यांना दाखवणार, काहीतरी सांगणार. आयुक्त साहेब, ठीक आहे, तुमच्या झालेल्या चुकांवरती आम्ही पाणी टाकतो. आम्हाला कोर्ट केसेस पण लढायच्या नाही, कारण आम्हाला ही भरती रेंगाळायची नाही कोर्ट केसेसमध्ये. कारण तुम्हालाही तेच हवं आहे की कोणीतरी कोर्टात जावं आणि ही भरती कशी तरी रेंगाळली जावी. आणि माझ्या सर्व अभियोग्यता धारकांनाही ही विनंती आहे की थांबा, थोडा विचार करा, कोणत्याही कोर्ट केसेसच्या नादाला लागू नका. आज काय पाहतात तुम्ही, कोर्ट केसेसमध्ये गेलेल्यांचे सगळं अडकून बसलेले. आणि मी धन्यवाद देतो शीतल कांडेलकर मॅडमांना, आम आदमी पार्टीच्या ज्या कार्यकर्त्या आहेत. मॅडम, तुमच्याकडे 1 जुलैला आल्यानंतर जी आम्हाला तळमळ दिसली शिक्षक भरतीबाबतची, त्याच्यामुळे तो आजचा हा व्हिडिओ बनवायला मला जो प्लॅटफॉर्म भेटला, हा करेक्ट प्लॅटफॉर्म भेटला, मी असं म्हणायला काही हरकत नाही. सर्व अभियोग्यता धारकांना विनंती करतो की कोणत्याही रथाचं सारथ्य करायला एक कृष्ण हवा असतो. महाभारतात सुद्धा पांडवांच्या बाजूने जेव्हा कृष्ण उभा राहिला, त्यांच्या रथाचं सारथ्य केलं, तेव्हा ते युद्ध जिंकू शकले. तर मी काय म्हणतो, आपल्या शिक्षक भरतीच्या रथाचं सारथ्य जर शीतल कांडेलकर मॅडम करतात तर आपण का म्हणून त्यांना जॉईन होऊ नये? कोणीतरी धडपडतंय आपल्यासाठी, या ना एका छताखाली, सर्व या, ज्यांचे प्रॉब्लेम आहे ते सर्व या, आपण भांडू, आपल्या न्यायासाठी आपण पुढे जाऊ. पण कृपा करून कुठलीही अशी परिस्थिती आणू नका की जेणेकरून आपली ही भरती रखडली जाईल. आपल्याला ही भरती आचारसंहितेच्या आत पूर्ण करायची आहे. आणि हो, माझं शासनाला आणि आयुक्त साहेबांनाही सांगणं आहे, जर तुम्ही ही भरती पूर्ण करू शकत नसाल तर आत्ताच सांगा.
जे 30,000चा जो आकडा दिलेला शिक्षण मंत्र्यांनी तो आम्हाला पूर्ण करून पाहिजे तुमच्याकडून. आणि शिक्षण मंत्री साहेब आणि आयुक्त साहेब यांच्यात काय कम्युनिकेशन आहे माहिती नाही. शिक्षण मंत्री म्हणतात की 30,000ची भरती पूर्ण केली आहे म्हणून. अहो अजून फक्त 14,000च झालेले आहेत. तुम्ही 50% सुद्धा कंप्लीट केलेली नाही भरती. उरलेली 50% कधी करणार? ह्याच 50%ला तुम्ही 6 महिने घेतले साहेब. करा जरा आमचा विचार करा, ह्या अभियोग्यता धारकांचा विचार करा, त्यांच्या फॅमिलीचा विचार करा. ह्या अभियोग्यता धारकांचे प्रत्येक कुटुंब त्यांच्याकडे आशेने पाहते की कोणीतरी शिक्षक म्हणून जॉईन होईल म्हणून. कुणाला नको आहे साहेब सरकारी नोकरी? सगळ्यांनाच हवी आहे. पण तुम्ही अशा संथ गतीने आणि माहिती नसलेल्या शिक्षक भरतीत जर तुम्ही आम्हाला घेऊन जात असाल तर नको आहे आम्हाला. आणि तुमच्याकडनं होत नसेल ना शिक्षक भरती, की नाही होणार आमची शिक्षक भरती, आम्ही पाणी सोडतो त्या शिक्षक भरतीवरती तर्पण करतो तुमच्या नावाचं. बोला, आहे का तयार तुम्ही? आम्हाला रोड मॅप द्या आयुक्त साहेब, शिक्षण मंत्री साहेब, की ही भरती तुम्ही कशी करून घेणार आहे. एवढे शिक्षक अवेलेबल असताना पेपरमध्ये ॲड येते, मी एका वृत्तपत्रात वाचलं की 350 जागांवरती कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरणार आहेत. काय चालवलंय तुम्ही? इथं शिक्षक होण्याच्या वाट बघतोय आणि तिथं कंत्राटी पद्धतीने तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांवरती तुम्ही शिक्षक घेतात. काय खेळ आहे याचं उत्तर आहे तुमच्याकडे? आम्हाला अशी भरती नको आहे साहेब. आम्हाला पारदर्शक, तुम्ही बोलतात आहेत तर तशी पारदर्शक भरती द्या. आणि माझी सर्व अभियोग्यता धारकांना विनंती आहे की आम आदमी पक्षाचे जे शीतल कांडेलकर मॅडम आहेत त्या खरंच धडाडीने ह्या गोष्टीसाठी लढतात आहेत. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगा मॅडमांना, मॅडम नक्की ऐकतील. कारण मी फर्स्ट टाइम जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी माझं पूर्ण ऐकून घेतलेलं आणि मला आज हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो, जातीपातीच्या राजकारणात अडकू नका. जे न्यायालयीन मुद्दे आहेत ते आपण थोडं साईडला ठेवून आपण ही भरती पुढे कशी जाईल याचा विचार करा. आणि मी आताही सांगतो शासनाला की 10% अपात्र गैरहजर, साधन व्यक्ती आणि फेज 2 हा आम्हाला आचारसंहितेच्या आत पाहिजे. आणि तेही तुमच्या न्यूज बुलेटिन काढतात ना तुम्ही, न्यूज बुलेटिन, त्या न्यूज बुलेटिनमध्ये आम्हाला तुमचा रोडमॅप द्या. तर आम्ही शांत बसू, नाहीतर आता आम्ही शांत बसणार नाही. नमस्कार.